महाविद्यालय कोल्हापूर येथील B.Ed फर्स्ट इयरची विद्यार्थिनी। आता आम्ही आलो आहोत कोल्हापूरमधील भवानी मंडपामध्ये। आता आपण बघू शकता हे भवानी मंडपाचे मुख्य प्रवेशद्वार आहे। आता आपण इथून आतमध्ये जाऊया। आपण बघू शकता ही भवानी मंडपाची इमारत आहे। त्याचं बांधकाम किती कोरीव आहे आपण आतमध्ये बघूच। आता बघा आपण आतमध्ये निघालो आहोत। अशी आजूबाजूला दुकाने आहेत जिथे धार्मिक पुस्तकं आणि काही साहित्य मिळतं हे बघू शकता। पितळेची आणि तांब्याची काही भांडी आहेत छोटी छोटी। ही पुस्तकं आहेत, देवीचं महात्म्य वगैरे ही अशी पुस्तके मिळतात। आपण आतमध्ये निघालो आहोत आता। त्याचा दरवाजा बघा किती मोठा आहे। आतमध्ये मोठे मोठे खांब आहेत। हा मोठा एक काय म्हणता येईल आपण याला एक सभागृह असल्यासारखं आहे। अगोदरच्या काळात राजे महाराजे इथे सभा घेत होते। त्याचं बांधकाम किती मोठं आणि छान कोरीव आहे बघू शकता। मोठे मोठे हे बीम आहेत। हा आपल्याला दिसतो आहे तो मोठा झुंबर आहे। वरती पण बघा बांधकाम किती सुंदर रेखीव आहे। जी फिरायला आलेली लोक आहेत, बघायला आलेली ती अशी निवांत काही क्षणाची विश्रांतीसाठी बसलेली आहेत। हा एक मोठा झुंबर आहे, सुंदर आहे तो पण। हा आहे शाहू महाराजांच्या काळातील रेडा। श्री शाहू महाराजांनी प्रत्यक्षात शिकार केलेले भरलेले प्राणी या प्रदर्शनात आहेत। हा महाकाय हे हरिण आहे, शाहू महाराजांची प्रतिकृती आहे। त्याला आपण शाहू महाराजांचा पुतळा म्हणू शकतो। हरणांची जोडी आहे, ही वाघ आहे आणि हा आहे लाकडी बळकट असा बसण्यासाठी केलेला काय म्हणतात त्याला बसण्यासाठी सिंहासन आहे। लाकडी आहे ते, बरंच काम इथं लाकडी आहे। तिथे भवानी मंडप असल्यामुळे, भवानी देवी असल्यामुळे इथे होम सुद्धा आहे। हे आतमध्ये एक मंदिर आहे, आपण पाहू शकता कासवाच्या स्वरूपातलं मंदिर आहे। खाली कासव सुद्धा आहेत त्या पाळण्याच्या खाली आतमध्ये। त्याच्या बाजूला ज्या खिडक्या दिसतात त्या इंदुमती शाळेच्या खिडक्या आहेत, म्हणजे आतमध्ये शाळा सुद्धा भरते इथे। आपण पाहू शकता केवढा मोठा आहे भवानी मंडप। जागा किती मोठी आहे येथील निवांत बसण्यासाठी। आतमध्ये जी दिसतीये ती भवानी देवी आहे, म्हणून या मंडपाला भवानी मंडप असे नाव आहे। आता आपण बाहेर पडत आहोत इथून। बघा बाहेर पण किती गर्दी आहे। खूप लांबून लांबून लोक महालक्ष्मीला येतात। भवानी मंडपाच्या बाजूलाच श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे। आता आपण बाहेर पडलो आहोत इथून। इथे बाजूलाच श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे। अशाच नवनवीन ऐतिहासिक वास्तू पाहू नंतरच्या व्हिडिओमध्ये। आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। बाय।